त्याचं मी सक्सेस होतो. नंतरच्या पुढच्या ओव्हरला जरा स्कोर बसला आम्हाला. खूप चांगली गोलंदाजी केलीत. पुन्हा एकदा अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. तर हे होते मॅन ऑफ द मॅच खेळाडू अमोल भोईर. जाऊयात एका नवीन मॅचच्या दिशेनं. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. खूप खूप धन्यवाद अजय. ही मॅच आपण बघतोय, मॅच नंबर 7 आजच्या दिवसातली. टीम 94 कामन विरुद्ध फ्रान्सी 11 भवाली या दोन टीममध्ये ही मॅच. टॉस जिंकला होता कामन टीमने. टीम 94 कामन टीमने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आणि पहिले 2 बॉल जर आपण बघितले तर नक्कीच टीम 94 कामन टीमच्या बाजूने गेलेले आहेत. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर विकेट मिळते राहिल अन्सारी याला. अतिशय चांगला कॅच घेतला शॉट फाईन लेगच्या दिशेने सिराज शेख याने. आणि दुसऱ्याच बॉलवर ब्रेक थ्रू मिळवून देण्यामध्ये यशस्वी ठरतोय जॅक कॅलिस ऑफ कामन राहिल अन्सारी. क्या बात है, जैक कैलिस दुनियाई क्रिकेट के एक महानतम ऑलराउंडर. और जिस तरह की कदकाठी है राहिल अंसारी की, गजब की है. जैक कैलिस को भी हमने देखा, वो काफ़ी मजबूत कदकाठी के खिलाड़ी रहे, हरफन मौला खिलाड़ी. और लगातार कितने ही साल उसी तरीके का फिटनेस और परफॉर्मेंस उनका रहा था. इस बार थोड़ी उछाल लेती हुई गेंद थी, और ये होगा क्योंकि इनके पास हाइट है और उस हाइट के चलते थोड़ा सा अतिरिक्त उछाल प्राप्त करते हैं. यस, नक्कीच ही खासियत आहे राहिल अन्सारी याची. टीम 94 हजरतभाई शेख अँड संजयभाई म्हात्रे फॅम टीम. वाईटसाठी रिव्ह्यू मागितला जातोय बॅटिंग टीम साईडकडून. रिव्ह्यू चेक केला जाईल. प्रत्येक टीमला एक DRS दिला गेलेला आहे आणि तो सक्सेसफुल झाला तर तुमचा DRS कंटिन्यू राहील याची नोंद घ्यायची आहे. मंच पर जन्मदिन की धूमधाम है. वहाँ पर आप देख सकते हो राज पवार साहब और तुषार चौधरी साहब का जन्मदिन जो अभी अभी मनाया गया वहाँ पर. और उनको शुभकामनाएं देते हुए हमारे अन्य मेहमान, बहुत दूर से बल्ला चलाया था उस गेंद पर. थोड़ी सी मूवमेंट भी नज़र आई है. देखना है अभी टीवी एम्पायर का निर्णय क्या आता है. लेकिन जो अतिरिक्त उछाल था उससे बीट हुए बल्लेबाज. बल्लेबाजी करने वाली टीम ने DRS का इस्तेमाल किया है. फ्रांसी 11 भावाली बी टीम पहले बल्लेबाजी करती हुई इस मैच में. एक बड़ी टीम है भिवंडी ग्रामीण की. पिछले सीजन में बहुत ही ज़बरदस्त प्रदर्शन रहा था भावाली बी का. दूसरी तरफ वसई की एक शानदार टीम है 94 कामन. और इसे बीच हमारे मैन ऑफ द मैच के स्पॉन्सर बॉम्बे कॉटन के ओनर श्याम कोंडा साहब का शुभ आगमन होता हुआ आपका हार्दिक स्वागत है. फेयर डिलीवरी, डॉट बॉल होगी. खाता अभी तक खुला नहीं है. श्याम कोंडा साहब आपका बहुत बहुत स्वागत है धर्मराजा कप 2024 में. हर साल की तरह इस साल भी मैन ऑफ द मैच के तौर पर उनकी ओर से हर मैच में ब्लैंकेट दिया जा रहा है. ठंडी से बचना है आपको तो जाइएगा बॉम्बे कॉटन. डॉट बॉल जातोय राहिल पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. ओ, चांगला फटका, मात्र फिल्डर आहे. मिड ऑफच्या डोक्यावरून खेळला जातो बॉल लॉंग ऑफच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. को क्लियर किया, प्रॉपर एलिवेशन था. 4 रन प्राप्त किए अविनाश ने. फुललेनचा बॉल ह्या वेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने वळवलेला आहे. डीप मधून फिल्डर ते 2चा कॉल. रनआउटची संधी आहे आणि रनआउटच्या रूपाने विकेट जाते. हा दुसरा गडी बाद होतोय भावाले टीमचा. दोन गडी बाद स्कोर झालेला आहे. स्कोरबोर्डवर 5 रन्स, एक चौका जरूर आलेला आहे. त्यानंतर आपण बघितलं दुसऱ्याचा प्रयत्न होता, चांगला थ्रो झाला, चांगलं गॅदरिंग केलं विकेट कीपर अकबर शेख याने. आणि रनआउटच्या रूपाने विकेट मिळतोय टीम 94 कामन टीमला. पहिलं षटक प्रगतीपथावर, चांगली गोलंदाजी
पहिल्या षटकामध्ये खमनचा हा खेळाडू राहिल अन्सारी कमीत कमीत रन पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल टीम 94 कामन टीमचा. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंगसाठी येतोय निखिल केणे येतोय. राहिल पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. समोर फलंदाज आहे निखिल केणे. खोलवर टप्प्याचा बॉल बॅक ड्राईव्ह. अमन शेख आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग करतो मिड ऑफला. फक्त एकच रन मिळेल, एकपेक्षा जास्त काही नाही. ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फ्रान्सी 11 भावाले टीमचा स्कोर आहे 6 वर 2 विकेट. सॉरी 5. चांगली गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये राहिल अन्सारी याने 2 विकेट मिळवले आणि फक्त 5 रन खर्च केले. कंटिन्यू अशा प्रकारची गोलंदाजी होईल का टीम 94 कामन टीम कडून. फ्रांची 11 भावाले बी टीम दीपेश ठाकुर फेम टीम है. आजकल ग्रामीण क्रिकेट की बड़ी बड़ी टीमों को काफ़ी अच्छे स्पॉन्सर्स मिलते हैं और इस टूर्नामेंट में कई ऐसी टीमें खेल रही है जिन्हें पुरस्कृत किया गया है कई सारे स्पॉन्सर्स द्वारा. उसमें से दीपेश ठाकुर एक और स्पॉन्सर फ्रांची 11 भावाले बी टीम के पुरस्कर्ता. सिराज शेख बॉलिंग मार्कवर हिवर शॉट खेळण्याचा प्रयत्न चुकतोय फलंदाज. एक सिंगल कंप्लीट. बाईचा इशारा होतो पंचांचा. एकने स्कोर जाऊन पोहोचतोय 6 वर. 6 लॉक्स ऑफ 2 विकेट्स. अकबर मास्टर माइंड विकेटच्या मागे आपल्याला दिसतोय. चांगली टीम आहे टीम 94 कामन. हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे फॅम टीम. आणि दुसऱ्या बाजूने जर आपण बघितले तर भावाली टीम ही सुद्धा एक मजबूत टीम आहे. सिराज लेग ब्रेक होता यावेळेला मात्र हवेत बॉल कॅचची शक्यता. अतिशय चांगला कॅच घेतोय फाईन लेगचा फिल्डर वैभव धूम आणि अशा प्रकारे विकेट मिळते. आदरणीय उमेश सोनावणे उद्योजक या ठिकाणी आलेले आहेत. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. वेलकम. विनंती असेल उमेशजी सोनावणे साहेब आपण मंचावर येऊन विराजमान व्हावं. आपले धर्मराजा चषक 2024 मध्ये मनस्वी हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी करणार आहोत. सन्माननीय करण ठाकूर साहेब मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान मंचावरती केला जाणार आहे. आणि हा सन्मान करण्यासाठी मी स्वराज चौधरी आपणाला विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी करण ठाकूर यांना सन्मानित करावं. मंचावरती करण ठाकूर यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. स्वराज चौधरी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान येथे केला जातोय. ओ लेग ब्रेक पुन्हा एकदा मात्र जास्त टर्न होतो हा बॉल. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघतोय. वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन मिळेल. राज घाटाल याने कॅच घेत होता फाईन लेगच्या दिशेने. बॅकफुटला गेला स्क्वेअर कट केलाय. 2 फिल्डरच्या मधून गॅप शोधलेला आहे. 2 फिल्डर धावतात बॉलला अडवतात. तोपर्यंत 2 रन कंप्लीट केलेले आहेत दोन्ही सुद्धा बॅटरने. चांगली फिल्डिंग. तेवढा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 9 रन्स. बहुत अच्छा स्ट्रोक था. गेंद को आने दिया था वहाँ पर वेदांत ने और आखिरी क्षणों में बैट का थोड़ा सा फेस खोलते हुए दिशा दिखाई. सिराज शेख शेरूबाई पुन्हा बॉलिंग मार्कवर. ओ आणखीन एक चांगला बॉल. विकेट टू विकेट डिलिव्हरी टाकताना दिसतोय सिराज शेख.
चर्चिन सुतार यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. चर्चिन सुतार यांचा शुभ सन्मान मंचावरती केला जाणार आहे. मी पुन्हा एकदा स्वराज चौधरी आपल्याला विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते चर्चिन सुतार यांचा सन्मान करावा. आणखीन एक चांगला बॉल, काय जबरदस्त लेग ब्रेक गोलंदाजी करताना दिसतोय या विकेटवर सिराज शेख. ही खासियत आहे सिराजाची, दोन्ही बाजूने बॉलला मूव करण्याची क्षमता आहे सिराजमध्ये. और ख़ास बात यह है कि वो भी लंबे ऊंचे कद के गेंदबाज है. पहले ओवर में राहिल को हमने देखा और हालांकि इनके पास गति उतनी नहीं है लेकिन एंगल यूज़ करते हैं और गेंदों को कट कर आ रहे हैं. अपील हो रही है कॉट बिहाइंड के लिए, अंपायर की सहमति नहीं और वाइड का इशारा. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय सनी स्पोर्ट्स सप्लिमेंटचे ओनर अल्पेश मुकादम यांचं आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. त्यांच्या सोबतीला तुम्ही पाहतात निपुल चौधरी साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आपलं हे आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. स्कोर 10 रन, 3 विकेट गिरे हैं. सूरज के ने योगेश भालेकर, अविनाश के ने पेविलियन में लौट चुके हैं. सूरज और योगेश खाता भी नहीं खोल पाए दोनों ओपनर्स. लेग स्टंप सोडून जाणारा बॉल आणि सरळ विकेट किपर सुद्धा चुकतोय. लॉंग स्टॉपच्या दिशेने बॉल फरार होतो बाउंडच्या बाहेर. वाईटचा सुद्धा इशारा. एकत्रित 5 अवांतर धावा येतात. मॅनला आपण आता थोडी कमी संधी देऊया. काही सन्मान आपण या ठिकाणी पार पाडत आहोत. अभिजित भगत साहेब या ठिकाणी आहेत, बॉडी बिल्डर आहेत. अभिजित भगत यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. फिटनेस सेंटर भिवंडीचे ओनर आहेत, फिटनेस क्लब भिवंडीचे ओनर आहेत आणि ट्रेनर सुद्धा आहेत. अभिजित भगत यांचा सन्मान आपल्या मंचावरती केला जात आहे. मी पुन्हा एकदा स्वराज चौधरी आपल्याला विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करावं. 5 रनों का तोहफा मिला है. जो दबाव बना था वो थोड़ा सा रिलीज होता हुआ. इस बार वेट करते हुए पंच किया है. गेंद हवा में, फील्डर है पीछे लेकिन थोड़ी आगे गिरी और नहीं रोक पाए फील्डर. गेंद कवर बाउंड्री के बाहर. 4 रन. षटकाची होते समाप्ती आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर हे बघू शकतो हल्दी कुंकाचा कार्यक्रम उद्या ठीक शनिवारी 28/12/2024 रोजी संध्याकाळी ठीक 6 वाजता या मैदानावर आयोजित केलं जाईल. आणि प्रसिद्ध सिंगर उद्याच्या दिवसामध्ये सनी संते आणि प्रशांत भोईर हे आपल्याला दिसतील याच क्रीडानगरीमध्ये, ज्यांचं एक जबरदस्त गाणं आहे वाटला रस्ता दोंद्र, वाटाला रस्ता दोंद्र. क्या बात आहे. वाटेला रस्त दोंदर आणि त्याचे सुप्रसिद्ध गायक सनी संते उद्या ह्या स्पर्धेला भेट देणार आहेत. पुढील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. सुनील नाकुम साहेब या ठिकाणी आहेत, आरकेजी ग्रुप हसमुखबाई कंजेरियाचे ओनर आहेत आरकेजी ग्रुपचे. आणि या ठिकाणी सुनील नाकुम साहेब आलेले आहेत, त्यांचा सन्मान आपण मंचावरती करत आहोत. स्वराज चौधरी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडत आहोत. 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है. प्रांची 11 भावाले बी टीम दीपेश ठाकुर फेम टीम में इस समय बल्लेबाजी करती हुई इस मुकाबले में 94 कामन के सामने 19 रन बने हैं 3 विकेटों के नुकसान पर. पावर प्ले खत्म हो चुका है. सिराज की गेंदबाजी अच्छी थी लेकिन कुछ दिशाहीन गेंदें की उन्होंने और आखिरकार थोड़े से महंगे साबित हुए. 14 रन देकर 1 विकेट. पहला ओवर राहिल ने किया था. अब एक बार फिर से राहिल आक्रमण पर, आक्रमण जारी रखते हुए अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, अपील और आउट. बल्ले का किनारा लेकर गेंद सीधे विकेट कीपर के हाथों में चली गई थी. भी आउट हुए हैं. थोड़ा सा करेक्शन, इससे पहले निखिल आउट हुए थे और स्कोर बुक में भी वो थोड़ा सा करेक्शन अब किया जा रहा है. खैर चलिए, योगेश भालेकर कुछ खास योगदान नहीं दे पाए. थोड़ी नीचे रहती हुई गेंद थी और उस पर अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास किया. जुर्रत की वहाँ पर उसका खामियाजा भुगतना पड़ा योगेश भालेकर को. चौथे विकेट का पतन. स्कोर 19 रन.
नए बल्लेबाज जोगेंद्र भालेकर। राहिल की गेंदबाजी का मुकाबला अभी तक ठीक तरह से नहीं कर पाए हैं प्रांची 11 भावाले बी के बल्लेबाज। एक और बायत के बैट्समैन क्रीज पर। बढ़िया गेंद हल्के हाथों से खेला है, वहां पर गेंदबाज खुद जाते हुए गेंद पर, लेकिन तब तक एक रन पूरा। सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी हो रही है। अनुशासन देखने को मिल रहा है राहिल अंसारी की गेंदबाजी में। 94 कामन टीम इस समय क्षेत्र रक्षण करती हुई, और वॉइस ऑफ कामन हमारे साथ कमेंट्री बॉक्स में हेमंत पाटिल। राहिल एक बार फिर से दाहिने से ओवर द विकेट, वेट किया, पुल कर दिया गेंद को, हवा में है गेंद, फील्डर जज करते हुए, और बहुत ही बेहतरीन कैच, बिल्कुल बाउंड्री लाइन के करीब। एक और विकेट का पतन। धन्यवाद। तन्मय पाटिल थे, एक पैर पर शरीर का संतुलन बनाते हुए कैच लपका उन्होंने। प्रेजेंस ऑफ माइंड दिखाते हुए, थोड़ा भी पीछे जाते तो शायद ये 6 रन बन सकते थे, लेकिन उन्होंने दिमाग में बाउंड्री रखी और आंखें बिल्कुल गेंद के ऊपर थी। सुरक्षित हाथों की जोड़ी भी देखने को मिली। भवाले टीम के तारे थोड़े से गर्दिश में है इस सीजन में। पिछले सीजन की तरह उतना अच्छा परफॉर्मेंस नहीं, लेकिन फिर भी 4 टूर्नामेंट तो जीते हैं और 2 टूर्नामेंट्स की रनर अप भी रही है। देखिए ये स्टैंडर्ड सेट किए हैं इस टीम ने, जैसे कि गोरसई बी को भी हम जब देखते हैं कुछ मैचेस हार जाते हैं तो लोग कहते हैं कि आउट ऑफ फॉर्म है टीम, ऐसे स्टैंडर्ड सेट किए हुए इन टीमों ने। हुक कर दिया है इस बार, शॉट फाइन लेग पर, बढ़िया स्टॉप, जबरदस्त क्षेत्ररक्षण। सिराज थे वहां पर, गेंद को पीछे जाने नहीं दिया। लंबे ऊंचे कद के खिलाड़ी के लिए इतना आसान नहीं होता है बहुत जल्दी झुक जाना और तेज ट्रॅव्हल करती हुई गेंद को इस तरह से रोकना। सध्या व्हीआयपी डायचं दृश्य तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतं। मान्यवर कक्षामधून या स्पर्धेचा आनंद घेताना अनेक दिग्गज मंडळी तुम्हाला पाहायला मिळते आणि मंचावर फार मोठ्या संख्येने पाहुणे पाहायला मिळतात। फुलर लेंथ इस बार अंदरूनी किनारा लगा है, बाल बाल बच गए बैट्समैन स्टंप्स के करीब से, गेंद शॉट फाइन लेग पर सिंगल मिलेगा। अगला मैच आरके मोरवा बनाम पावर शिलार, दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है टॉस के लिए आना है। तर या ठिकाणी आपण पाहतोय मान्यवर कक्षामध्ये आदरणीय नितीनजी बजागे साहेब या सामन्याचा आनंद घेत आहेत। नंदू चौधरी साहेब, किशोर चौधरी साहेब त्यांच्यासोबत तुम्ही पाहतायत, प्रमोदजी चौधरी आहेत, त्याचबरोबर संतोष चौधरी यांनाही तुम्ही पाहतायत, हेमंत म्हात्रे, युगांश नंदू बजागे आणि रुपेश चौधरी यांना तुम्ही सध्या व्हीआयपी डायसवर पाहतायत। या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, क्रिकेटचा आनंद घेत आहेत। नितीनजी बजागे आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। तर या ठिकाणी सन्मान केले जाणार आहेत। इसी बीच एक बेहतरीन स्ट्रोक हवाई फायर किया नवनाथ मुकने ने, 6 रन हासिल करते हुए 3 ओवर की समाप्ति, 28 पर 5, प्रांची 11 भावाली बी। तर या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय दुर्गेश चौधरी साहेब व्यासपीठावरून ह्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्यांचा सन्मान आपल्या मंचावरती केला जातोय। दुर्गेश चौधरी, आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा। डे नाईट स्वरूपाचं क्रिकेट आणि या क्रिकेटमध्ये आपण पाहतोय अतिथी देवो भव, भारतीय संस्कृती जपण्याचं काम। दुर्गेश चौधरी यांचा सन्मान नितेश ऐनकर यांच्या शुभास्ते या ठिकाणी केला जाणार आहे। नितेश ऐनकर यांच्या शुभास्ते आपण हा सन्मान आपल्या मंचावरती पाहत आहोत। दरम्यान या ठिकाणी नगरसेवक रोहिदासजी गुलवी साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे। आपलं आम्ही मनापूर्वक सहर्ष स्वागत करतोय धर्मराजा चषक 2024 मध्ये। बरोबर दिलीप गुलवी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत।
दुर्गेश पाटील, योगेश पाटील आणि प्रकाशजी म्हात्रे साहेबांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान आपल्या मंचावरती करत आहोत. तीन षटकाची समाप्ती आणि तीन षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे फ्रान्सी 11 भवाले टीमचा 28 वर 5 विकेट. गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज तन्मय पाटील येतोय गोलंदाजी मार्कवर. हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. सुरुवातीच्या 3 ओव्हर आपण बघितलं तर राहिल अन्सारी आणि सिराज शेख यांनी एक षटक टाकलं. पहिल्या 3 षटकामध्ये 28 रन स्कोरबोर्डवर दिसतात आपल्याला. 2 षटक अद्याप शिल्लक आहेत. पहिला बॉल बॅटरला रीड केलं, जसं शफल झाला होता ऑफस्टम्पच्या बाहेर बॉल टाकला, मात्र जास्त बाहेर हा बॉल गेला तन्मयचा. गती चांगली आहे तन्मयच्या गोलंदाजीमध्ये. वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन मिळते, स्कोर जातो स्कोरबोर्डवर 29. पॉवर शेलार टीमचा कॅप्टन आणि आर.के. मोरवा टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी हजर राहायचं आहे. हो, यावेळेला फ्लिक केलं बॉलला, हवेत बॉल आहे. कॅचची शक्यता, मात्र नो मॅनलँडला बॉल पडतोय. वैभव येतोय बॉलला उचलून थ्रो करेल त्या अगोदर 2 रन पूर्ण करतात दोन्ही सुद्धा फलंदाज. या 2ने टीमचं टोटल जाऊन पोहोचतंय स्कोरबोर्डवर 31. सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. आदरणीय संग्राम गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान मंचावरती केला जाणार आहे. राजेश चौधरी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. संग्राम गायकवाड साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. यावेळेस 20 टाइम शॉट आणि सॉफ्ट डिसमिसल आउट होतोय फलंदाज जोगेंद्र भालेकर इज आउट. पाहताय तुम्ही ऑन स्क्रीन दाखवलं जात आहे पाहुण्यांना सन्मानित करत असताना. त्यानंतर अमोलजी भोगले साहेबांना आपण सन्मानित करणार आहोत आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन संदीप बजागे यांना आम्ही विनंती करतोय की अमोल भोगले यांचा सन्मान आपण करावा. त्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत. गणेश गजकुंटी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान मंचावरती केला जाणार आहे. गणेश गजकुंटी साहेबांना आपण सन्मानित करत आहोत आणि हा सन्मान करण्यासाठी मयूर चौधरी मी आपल्याला विनंती करतोय की आपण आपले शुभ हस्ते गणेश गजकुंडी साहेबांना सन्मानित करावं. माईक 31 रन स्कोरबोर्डवर स्कोर. सॉफ्ट डिस्मिसल बाद केलं होतं, कॉटन बोल्ड आउट केलं होतं तन्मय पाटीलने. सुजित जाधव येतो नवीन बॅटर. तन्मय पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. अपटून टाकण्याचा प्रयत्न, ऑफटूमच्या खूपच बाहेर बॉल. वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन मिळेल, 1 रननी स्कोर जाईल 32 वर. ये कहीं ना कहीं एक समस्या रही है इस पारी में 94 कामन के लिए कि दिशाहीन गेंदबाजी ज़्यादा हुई है. खासतौर पर सिराज के ओवर में भी हमने काफ़ी वाइड गेंदें देखी थी और इस ओवर में तन्मय ने अभी तक 2 वाइड गेंदें डाली है. राहिल का स्पेल ज़बरदस्त था, 2 ओवर में 14 रन देकर 3 सफलताएं. सिराजचा जर आपण विचार केला तर एकंदरीत 9 बॉल टाकले होते सिराजने, म्हणजे 3 वाईट बॉल टाकले होते. पुन्हा तन्मय राऊंड विकेटचा मारा. फुल टॉस बॉल यावेळेला मिड ऑफच्या दिशेने ड्राईव्ह केला जातोय. डीपमधून फिल्डर येतो लॉंग ऑफचा. चांगली फिल्डिंग, फक्त 1च रन मिळते आणि सिंगलवरच समाधान मानतात दोन्ही बॅटर.
स्कोर जाऊन पोहोचतो 33 वर. सन्माननीय प्रशांत मुले यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. प्रशांत मुले यांचा सन्मान मंचावरती केला जात आहे आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय मयूर चौधरी या आपण आपल्या शुभास या ठिकाणी प्रशांत मुले यांना सन्मानित करायचा आहे. पुढील सामन्याचा जो टॉस संपन्न होणार आहे आणि तो टॉस करण्यासाठी मी नुकतंच ज्यांचं मान्यवर कक्षामध्ये शुभागमन झालेलं आहे नगरसेवक भिवंडी महानगरपालिकेचे दिलीपजी गुळवी साहेब आणि त्यांच्यासोबत जी दिवेकर यांच्या शुभासे या पुढील होणाऱ्या सामन्याची नाणेफेकी केली जाणार आहे. दरम्यान प्रशांतजी मुले यांना सन्मानित केलं जात आहे. शॉर्ट ऑफ पुलचा हा फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार येतोय आणि या चौकाराने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 37 रन्स. पॉवर शेलार कॅप्टन Clean आपण goal. संपर्क साधायचा आहे. परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी केली आणि क्लीन बॉल्ड आउट केलं फलंदाजाला तन्मय पाटील याने. परफेक्ट यॉर्कर ऑन साइड में खेलना चाहते थे लेकिन गेंद स्टंप्स पर जाकर टकराती हुई काम तमाम कर दिया यहाँ पर गेंदबाज तन्मय ने नवनाथ का. हालांकि अच्छी बैटिंग की उन्होंने 4 गेंदों में 11 रन बनाए, एक चौका जड़ा और एक छक्का. 37 पर 7 विकेट अब गवा दिए हैं प्रांची 11 भावाले बी ने. और इस ओवर के बाद एक और ओवर का खेल बाकी है. कहीं ना कहीं आदरणीय प्रकाश म्हात्रे साहेब कालवार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान मंचावरती केला जाणार आहे. आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय कल्पेश ठाकूर आपण आपल्या शुभासे प्रकाशजी म्हात्रे साहेबांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. पॉवर शेलार संघ कर्णधार आपण संपर्क साधा. आर के बोरवा टीम कॅप्टन आपणही टॉस करण्यासाठी यायचं आहे. एक और बढ़िया गेंद यहाँ पर तन्मय पाटिल द्वारा ऑन साइड में उठाकर खेलना चाहते थे नए बैट्समैन विकेश मुकादम. त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत योगेश पाटील कालवार या ठिकाणी आलेले आहेत आणि योगेश पाटील कालवार यांना सन्मानित मंचावरती केलं जात आहे. 4 ओवर की समाप्ति, स्कोर 37 रन 7 विकेटों के नुकसान पर. योगेश पाटील कालवार यांचा सन्मान आपण मंचावरती करावा. कल्पेश ठाकूर यांच्या शुभासे हा सन्मान येथे केला जातोय. सन्मान्य पाठारे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विशाल पाठारे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत. आणि दरम्यान आपण पाहतोय योगेश पाटील कालवार यांना सन्मानित केलं जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चलिए 4 ओवर्स 20 मिनट के भीतर बराबर पूरे किए जा चुके हैं. अब आखिरी ओवर बाकी है और ये ओवर भी काफ़ी इंपॉर्टेंट रहेगा. 50 का आंकड़ा क्या छू सकती है यहाँ पर प्रांची 11 बावाली बी टीम, ये देखने वाली बात है. और देखिए 45 to 50 भी अब यहाँ से एक टफ टोटल साबित हो सकता है. अंडर फ्लड लाइट्स कल भी हमने देखा था बैटिंग करना थोड़ा सा मुश्किल रहा था. अगदी बरोबर आहे. फ्लड लाईटमध्ये 50 रन चेस करताना सुद्धा थोडंसं कठीणता येऊ शकते टीम 94 कामन टीमला. अतुल येतोय, अतुल ठाकरे बॉलिंग मार्कवर. लेफ्ट आर्मर आहे अतुल आणि चांगला लेग कटर गोलंदाजी करतोय. सुजीत के पास स्ट्राइक, अभी भी अच्छे बल्लेबाज है क्रीज पर. स्ट्रॉन्ग बैटिंग लाइनअप है, लंबा हिट, 6 रन मिलेंगे. सन्मानित करत आहोत. करण काजोल ज्यांचा सन्मान मंचावरती केला जात आहे. काफी देरी से आए हैं बल्लेबाजी के लिए सुजीत, देरी से आए हैं लेकिन दुरुस्त आए हैं. स्वराज चौधरी यांच्या शुभास आपण करण काजोल यांचा सन्मान या ठिकाणी करतोय. गगनभेदी स्ट्रोक सुजीत जाधव के बल्ले से शानदार छक्का. मेहमानों का मान सम्मान मंच पर जारी. स्कोर 43 for 7. 5 गेंदें अभी भी बची हुई है.
अतुल ठाकरे अगली गेंद लेकर लेफ्ट आर्म राउंड द विकेट। इस बार सामने फोर्स किया है, एक और अद्भुत शॉट, फिर से 6 रन। आणखीन एक हाफ ट्रॅकर बॉल, यावेळेस फोर्सिंग शॉट, काय ताकद होती या फटक्यामध्ये, बॉलला सरळ पाठवून दिला लॉक ऑफच्या बाहेर, टावरिंग सिक्सर, बॅक टू बॅक 2 षटकार येतोय। बहुत बढ़िया फॉर्म में है इस सीजन में सुजीत जाधव, और गेंद जितनी पुरानी उतने ही खतरनाक बल्लेबाज माने जाते हैं सुजीत, इसीलिए थोड़ा देरी से भी कहीं ना कहीं बल्लेबाजी के लिए आते हैं। बघा एक फॉर्च्युनर कार ज्या ठिकाणी आहे आपण पाहतोय की तो अडथळा निर्माण करते ती कार, 1200 क्रमांकाची कार आहे ती, थोडी आपण बाजूला करा। दबाव में इस समय गेंदबाज, अगली गेंद फिर से सामने, सीधा खेला है, फील्डर है लेकिन फील्डर के ऊपर से एक और छक्का, स्ट्रेट डाउन द ग्राउंड। लगातार 3 छक्के सुजीत जाधव के बल्ले से खलबली मचा दी है बीच मैदान में बल्लेबाज सुजीत ने। सुजीत करते हुए गेंदबाज को चारों खाने चित। काय जबरदस्त फटका, थोडासा पुढे बॉल ठेवला यावेळेला अतुलने, तर त्या बॉलवर एक चांगली ट्रीटमेंट, स्ट्रेट डाउन द ग्राउंड। राहिल अन्सारी होता उंचतुरा खेळाडू, मात्र त्याच्या मस्तकला दस्तक देऊन हा बॉल सरळ जातोय बाउंड्रीच्या बाहेर षटकारासाठी। या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत विद्यमान नगरसेवक नक्कीच आपण पाहतोय भिवंडी महानगरपालिका, आणि उपस्थित पाहुण्यांमध्ये तुम्ही पाहतायत दिलीपजी गुळवी साहेब आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान मंचावरती केला जाणार आहे। राजेश चौधरी यांच्या शुभ हस्ते दिलीपजी गुळवी साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे। गेंद को पंख लगा दिए हैं सुजीत जाधव ने। 50 रन पूरे हो चुके हैं प्रांची 11 भवाली बी के। 55 रनों पर रन संख्या, 7 विकेटों के नुकसान पर अभी भी 3 गेंदें शेष है। आज हमने देखा था 5 गेंदों पर 5 छक्के लगाते हुए केतन मात्रे को राजनौली की ओर से टेम्भोवली के विरुद्ध उनका वो गजब का आक्रमण, अर्धशतकीय पारी उन्होंने खेली, जहां पर आखिरी ओवर में धुआंधार बैटिंग करते हुए सुजीत भवाली बी के लिए। अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट, एक और चली हवाई यात्रा पर, एक और 6, लगातार चौथा छक्का। बॉल होता आणि लय मध्ये आहे या ठिकाणी सुजीत जाधव, चांगला फटका, ताकदवर फटका, टावरिंग षटकार मारतोय सुजीत जाधव। लगातारच्या 4 बॉलवर 4 षटकार ठोकलेले आहेत सुजीत जाधव याने अतुलच्या गोलंदाजीवर। कडक फटकेबाजी सुरू आहे आणि आपण या ठिकाणी आपण पाहतोय सन्मान्य रमेश दिवेकर साहेब आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जाणार आहे। मी पुन्हा एकदा राजेश चौधरी आपल्याला विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते रमेश दिवेकर साहेबांना आपण सन्मानित करावं आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस देखील केला जाणार आहे। भिवंडी महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक दिलीपजी गुळवी साहेब आणि रमेश दिवेकर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे। त्या अगोदर रमेश दिवेकर यांना आपण सन्मानित करतोय, आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा। बढ़िया गेंद, अच्छी वापसी, इस बार अपील हो रही है लेकिन अंपायर का मानना है कि बल्ला लगा है। दूसरे की कॉल, वहां पर फील्डर दूर थे, डीप मिड विकेट से आए हैं और 2 रन पूरे। ये अच्छी गेंद थी, यॉर्कर लेन पर रखी हुई गेंद थी। चलिए 5वां तो नहीं लग पाया, थोड़ी सी वापसी गेंदबाज द्वारा, लेकिन 26 रन आ चुके हैं 5 गेंदों पर। आखिरी गेंद शेष, रन संख्या 63, 7 विकेटों के नुकसान पर। इस सीजन में एक अर्धशतकीय पारी भी सुजीत जाधव खेल चुके हैं। पिंपलास ट्रॉफी में उन्होंने 64 रनों का टारगेट था, 62 अकेले ने बनाए थे सरवली के विरुद्ध। आखिरी गेंद, एक बड़ा स्कोर अब स्कोर बोर्ड पर। इस बार मिस टाइम है लॉन्ग ऑन की तरफ, पहले बाउंस पर फील्ड करते हुए खिलाड़ी, थोड़ा सा फंबल और उसका फायदा उठाते हुए बिजली की रफ्तार से दौड़ लगाई बल्लेबाजों ने। 2 रन पूरे और इसके साथ ही पारी समाप्त होती हुई प्रांची 11 भवाली बी की। कुल रन संख्या 65, 65 रन और जीतने के लिए 66 रनों की चुनौती इस मैच में 94 कामन के सामने। आइए चलते अगले मैच के टॉस की तरफ। ग्रामीण का एक और बड़ा मुकाबला, जिसका टॉस बॉक्स में किया जाएगा। पावर शेलार बनाम आरके मोरवा।
पाहुण्यांच्या शुभाशय आपण या ठिकाणी टॉस करत आहोत. दिलीपजी गुळवी साहेब जे नगरसेवक आहेत आणि त्यांच्या शुभाशय आपण करतोय टॉस. टॉसची माहिती दोन्ही कॅप्टनला आपण प्रथमतः देत आहोत. एका बाजूला धर्मराजा चषक 2024 आणि दुसऱ्या बाजूला वऱ्हाळ देवी स्पोर्ट्स ताडाली. दोन्हीपैकी एक कॉल करायचा. मॅच विल बी 5 ओव्हर पर साइड. शेलार संघ कॅप्टन कॉल करतोय. वऱ्हाळ देवी स्पोर्ट ताडाले असं कॉलिंग आहे सचिन भोईरचं. आणि धर्मराजा चषक 2024 हे आलेलं आहे. अर्थातच टॉस जिंकलेला आहे टीम RK मोरवानं. मी पुन्हा एकदा पाहुण्यांना विनंती करतो, पुन्हा एकदा मंचावरती आपण विराजमान बाबा. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जातात. RK मोरवा हा संघ भिवंडी नगरीमध्ये दाखल झालेला आहे. टॉस जिंकला, अंडर फ्लड लाईट खेळतोयस, काय निर्णय घेशील? क्षेत्रक्षण घेऊ काय सांगशील यामागचं कारण? पहिल्यांदा फिल्डिंग करणार आहेस. पहिल्यांदा चेस करायला बघू आम्ही, म्हणून फिल्डिंग घेतली आम्ही. RK मोरवा ठाणा भाईंदर परिसरामधील संघ आहे. भिवंडीमध्ये तुम्ही सातत्याने येत असता. हा हो, म्हणजे एक या विभागामध्ये खेळण्याचा एक्सपिरियन्स आहे. परंतु शेलारच्या विरोधात कधी खेळलात का या अगोदर? नाही पहिल्यांदा आहे भाई मॅच. कशी वाटली स्पर्धा? कशी वाटली? छान आहे एकदम, खूप. शुभेच्छा असतील तुला आणि तुझ्या संघाला. नाणेफेकी सचिन गमावलेले आहे, बॅटिंग मिळाली आहे. 5 ओव्हरमध्ये का पर्टिक्युलर टार्गेट किती देण्याचा प्रयत्न करशील? 50 प्लस जाण्याचा प्रयत्न असेल. काल सिटी फॉर्मॅटमधून तू खेळलास. या विकेटचा तुला आता चांगला ज्ञान असेल. तुला काय वाटतं की विकेट फलंदाजांसाठी चांगली आहे की गोलंदाज देखील फायदा उचलतात? ग्राउंडवर खूप काम झालेलं आहे आणि विकेट पण चांगलीच आहे आणि बॉलर बॅट्समनला पण बेनिफिट आहे आणि त्याचा फायदा पण बॅट्समॅननी घ्यावा. संघामध्ये काही नवीन चेहरे बघायला मिळतील की सिनियर खेळाडू जे पॉवर शेलारचं प्रतिनिधित्व मागील कित्येक वर्षांपासून करत आलेले आहेत, त्यापैकी काही चेहरे? हो नक्कीच. यावर्षी आम्ही 2 वर्ष झालं आम्ही यंग प्लेयरांना आम्ही संधी दिलेली आहे आणि त्यांच्याकडून खूप अपेक्षा असेल माझी. शुभेच्छा असतील सचिन आणि तुझ्या संघाला देखील शुभेच्छा असतील. टॉस मोरवानं जिंकलाय आणि पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. पुन्हा आपण वळणार आहोत समालोचन कक्षामध्ये. थँक्यू सो मच. धन्यवाद समीर ठाकरे, धन्यवाद अजय गरत, धन्यवाद हेमंत पाटिल. आइए दोस्तों लौट चलते हैं धर्मराजा चषक के अद्भुत रजनी क्रिकेट की दुनिया में. स्वागत है तमाम मान्यवर्स का. राजा नगर सेवक और किंग मेकर नीलेश दादा चौधरी साहब की तरफ से, वड़ाल देवी स्पोर्ट्स और अमोल पाटिल की तरफ से. खेल की शुरुआत 94 कामन के सामने 65 रनों का लक्ष्य है. प्रांशी 11 भावाले, दीपेश ठाकुर फैम टीम मेरे साथ. वह आवाज़ जो टेनिस क्रिकेट से निकली, IPL पे छा गई, टेनिस क्रिकेट से निकल के T20 वर्ल्ड कप को फतह किया, टेनिस क्रिकेट से निकल के इंटरनेशनल में इस आवाज़ ने वो जादू जगाया जिससे मराठी कमेंट्री करने वालों के लिए एक उम्मीद बन गई, एक रास्ता बन गया. मिस्टर IPL सर कुणाल दाते जुड़ चुके. 66 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 66 टू विन याचं आमचं लक्ष आहे तुमच्या प्रत्येक हालचालींवर. तर 66 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचे. तुम्ही केलेले आहेत 65. शेवटच्या ओव्हरमध्ये धावाल्या 28 आणि त्याच्या अगोदर 4 ओव्हरमध्ये धावा होत्या 37. तर 65 धावा झाल्या. 66च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे टीम 94 कामनला. 94 कामन बहुत ही इंटरेस्टिंग नेम है. अगर मैं इंटरव्यू को जाता तो ज़रूर इस बारे में पूछता कि 94 कामन क्यों रखा गया है. 100 कामन भी आप रख सकते थे. दोनों ओपनर बीच मैदान पे आ चुके हैं. 94 कामन के गेंदबाजी के लिए मोर्चे पे लगाया गया है प्रांशी 11 भावाले बी की तरफ से. खेलने वाली सभी टीमें ऑर्गेनाइजिंग कमेटी का अनाउंसमेंट सुने. आपको किसी भी खिलाड़ी या कुछ ऑब्जेक्शन है तो वो मैच से पहले, टॉस से पहले लिया जाएगा अथवा फिर आपकी कोई भी सुनी नहीं जाएगी. खेल की शुरुआत होती हुई
अमान शेख और अकबर शेख ये रिकॉग्नाइज ओपनर है 94 कामन के। पहली गेंद अमान को ऑन ड्राइव करते हुए लॉन्ग ऑन पे खिलाड़ी, एक से खाता खुला, अमान का खाता खुला 94 कामन का। काय बॅटिंग केली पहिल्या डावामध्ये सुजित जाधवने। शेवटच्या ओव्हरमध्ये 4 षटकार मारत असताना धावसंख्येला आकार दिला, 28 धावा वसूल केल्या आणि त्यानंतर एक चांगलं टार्गेट सेट झालं। पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे। सूरज केने फलंदाजीमध्ये तेवढा प्रभाव पाडू शकलेला नाहीये, तो शून्यावर बाद झाला होता 2 बॉल फेस करून, परंतु आता गोलंदाजी करताना दिसतोय। टार्गेट चांगलं आहे, 66च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे। पहिली धाव स्कोर बोर्डवर आहे। सूरज केने एक ऐसा नाम कैचिंग के लिए ये खिलाड़ी जाना जाता है केतन पाटिल के बाद। सूरज केने सामना करेंगे बाएं हाथ के बैट्समैन अकबर शेख। राइट आर्म राउंड स्टंप जाते हुए स्विंग कर दिया है, गेंद निकल गई है स्क्वायर लेग के ऊपर, 6 रन लूजनर थी। फुल टॉस बॉल आणि ही दोन्ही हाताने स्वीकारली मेजवानी लेफ्ट हँडेड बॅटर अकबर शेख। आणि लेफ्ट हँडेड बॅटर नॅचरली थोडेसे आक्रमकच असतात, अनेक उदाहरणं इंटरनॅशनल क्रिकेटची आहेत, त्याच्यामुळे इथे तुम्ही फुल टॉस बॉल टाकू शकत नाही। तो देखील पॉवर प्लेमध्ये 2च फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आहेत। अशा परिस्थितीमध्ये स्क्वेअर लेगला एक उत्तुंग षटकार अकबर शेखच्या बॅटमधून। टीमची धावसंख्या 7 पे पहुंचा है, स्कोर 7 विदाउट लॉस। लक्ष्य है 66 रनों का। देखिए कहीं ना कहीं पावर प्ले में अगर गेंदबाज अपनी लेंथ में भटक जाता है तो उसका नतीजा यही आता है। सूरज केने अकबर शेख के लिए इस मरतबा बहुत ही दिलकश कवर ड्राइव, रन लेना चाहते थे, मना किया और तीसरे अंपायर को तुरंत ही पूछा है वहाँ पे अंपायर, ऑन फील्ड अंपायर ने। ये देखिए दिलकश ड्राइव था, बल्ले के चेहरे को खोलते हुए ड्राइव और ये आता हुआ थ्रो, क्या टेलीकास्ट है। और ये अल्ट्रा स्लो मोशन में बेल्स ब्रेक होती हुई। दिस इज द वंडरफुल टेलीकास्ट फ्रॉम टेक्निकल टीम प्रिंस मूवीज। सिमिलर इंटरनेशनल क्रिकेट टेलीकास्ट, हाई डेफिनेशन कैमरा वर्क। नॉट आउट। स्कोर है इस वक्त 7 रन बिना किसी विकेट के। लक्ष्य है 66 रनों का। सूरज के ने राइट आर्म राउंड स्टंप जाते हुए आगे रखी हुई गेंद खेलना चाहते थे, ऑफसाइड में बल्ले के अंदर लगी, लेग स्लिप में गई, कोई रन नहीं। षटकार मारल्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल। परत एक वेळा प्रभाव टाकत असताना गोलंदाजीमध्ये सूरज केने फुल टॉस बॉलवर षटकार आला, परंतु परत एक वेळा तो ट्रॅकवर आला असं दिसतंय। 94 कामनला 66च्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना नक्कीच अडचणी वाढतायत, कारण पॉवर प्लेमध्ये धावा कराव्या लागतील, कमीत कमी 25 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल 94 टीम कामनला। ऑब्वियसली रिस्क लेना होगा क्योंकि पावर प्ले में ही मैच बनता है या बिगड़ता है। इस मरतबा ऑफ स्टंप के बाहर से घुटना टेक के खेलने की कोशिश, नीचे गेंद रही थी, डायरेक्ट हिट भी लगा है, लेकिन अंपायर सहमत नहीं है। पहला ओवर बहुत ही ज़बरदस्त चलता हुआ, 5 गेंदों पर अब तक 7 रन आए सूरज के ने। हालांकि रिस्क ज़रूर लिया था वहाँ अकबर शेख ने, 3 डॉट गेंदे खेली है, ये डायरेक्ट थ्रो। और ये देखिए बढ़िया निर्णय अंपायर गोकुलदास पाटिल का। अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में साइमन टफल, जिन्हें 3 मरतबा बेस्ट अंपायर ऑफ द ईयर का अवार्ड दिया गया था, बहुत कम मरतबा तीसरे अंपायर को कॉल करते थे। सूरज केने बल्ले के अंदर लगी है, कमाल की वापसी सूरज केने की। 1 ओवर रन बने 7, बिना किसी विकेट के बचे हुए 5 ओवर में जीतने के लिए रन चाहिए 59, 4 ओवर में 59।
पहले ओवर के लिए जो समय लिया गया है, क्योंकि योगेश भाटेकर और सूरज केने ऐसे खिलाड़ी हैं जिन्होंने ओपन क्रिकेट भी खेला है. 5 मिनिटं झालेले आहेत पहिल्या षटकासाठी. प्रत्येक वेळेला टीम हडल घेऊ नका, टीम मीटिंग घेऊ नका, थोडंसं फास्ट खेळा ही नम्र विनंती आहे सर्वच टीमसाठी. कारण डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये आपल्याला 12 मॅच कव्हर करायचे आहेत. त्याच्यामध्ये 2 सिटीच्या 10 मॅचेस या ग्रामीण गटातल्या आहेत. पहिले षटक संपले. पहिले षटक आणि पहिल्या षटकातले शेवटचे 4 चेंडू निर्धाव टाकलेत गोलंदाज सूरज केनेने. अकबर शेखला पूर्णपणे शांत ठेवलं. 4 निर्धाव चेंडू सलग त्याच्या विरुद्ध हाताळत असताना सूरज केने पाहायला मिळाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा झाल्यात. 66च्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अजून 59 धावा करायचे येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये. इस वक्त ताडाली में मौसम बहुत ही खूबसूरत है. ये तमाम हमारे शुभ चिंतक के बैनर्स आप देख रहे हैं. बिल्कुल हल्की ठंडी हवा बह रही है और डे एंड नाइट रजनी क्रिकेट का आइडियल क्लाइमेट इस वक्त ताडाली में. दूर वाले छोर से पाइपलाइन एंड से नवनाथ मुखने को लगाया गया है. समय के लिए वार्न किया जा रहा है, लेकिन एक सर्कल में अगर आया तो पिछले मैच का नतीजा होगा. पिछले मैच में वही भारी पड़ गया था. सूरज केने हालांकि बहुत ज़्यादा क्रिकेट खेले, उनको भी पता है. मुखने, नवनाथ मुखने रिवर्स खेलने की कोशिश, बैट्समैन बीट, विकेट कीपर बीट. अब अमान शेख भी डॉट गेंद खेलते हुए. सलग आतापर्यंत 5 डॉट बॉल. मागच्या ओव्हरमध्ये 4. या ओव्हरची सुरुवात डॉट बॉलने. दबाव सातत्याने झपाट्याने वाढतोय 94 कामनवर या मॅचच्या दरम्यान. लक्ष्य मोठे आहे. 66 धावा करायचे. सुजितने अफलातून बॅटिंग केली. शेवटच्या ओव्हरमध्ये 28 केल्या आणि तिथून एक मोठं टार्गेट सेट झालं टीम 94च्या समोर. मुखने इस मर्तबा सीधा स्ट्रोक है मिड ऑफ के सर के ऊपर से 4 रनों के लिए. सन्मान आपण या ठिकाणी मंचावरती करत आहोत. उपस्थित पाहुण्यांमध्ये माजी सरपंच दापोडे करण सुरेश पाटील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जात आहे. युगांत चौधरी, मी आपल्याला विनंती करेन. एज एंड गॉन. दूर से खेले थे, मोटा सिरा लेकर विकेट कीपर के हाथ में गेंद कैद होती हुई. देखिए कहाँ जाता है. हालांकि भावाले टीम वो है जिसने पिछले साल धड़ा के बाद चषक भी जीता था. पिछले साल ये टीम बहुत ऊपर रही थी, लेकिन इस सीज़न में ये टीम भी उतना बढ़िया परफॉर्म नहीं कर रही है. जिस तरह गोरसई बी के भी सितारे थोड़े गर्दिश में है, लेकिन धर्म राजा चषक में गोरसई भी वहीं नज़र आ रही है, जिसे मैं कहता हूँ 24 घंटे के शिकारी. बहरहाल किताबों पे अगर धूल बैठ जाए ना तो अंदर की कहानियाँ नहीं बदलती. योगेश पाटील दापोडे यांचा सन्मान आपण मंचावरती करतोय. पुन्हा एकदा मी युगांत चौधरी आपल्याला विनंती करेन आपल्या शुभ हस्ते योगेश पाटील यांना सन्मानित करावं. नए बैटर राहिल अंसारी आए हैं. हालांकि आउट हुए अमान शेख. दुबई में शेखों की जो जोड़ी देखते हैं, यहाँ धर्म राजा में वो टूट चुकी है. आते ही बल्ला चलाया वाइड. त्यानंतर आपण सतीश पाटील यांना सन्मानित करतोय. सतीश पाटील दापोडे, आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. कामन में राहिल अंसारी जेसी राइडर के नाम से जाने जाते हैं. सामना कर रहे हैं गेंदबाज मुखने का. इस मर्तबा एज एंड गॉन. थँक्यू.
फुलर लेनचा बॉल होता, स्लाइटली लेग कटर आणि बॅटची कडा घेत असताना विकेट किपरचा वेध. बॅक टू बॅक विकेट नवनाथ मुकनेच्या खात्यामध्ये. राहिल अन्सारी देखील शून्यावर इथे बाद होतोय. त्याच्यामुळे दबावामध्ये पूर्णपणे 94 कॉमन पाहायला मिळते, कारण लक्ष्य आहे 66चं, धावा झाल्यात फक्त 12. मुखने विकेट को चख रहे हैं। अभी तक बल्लेबाजों को वो स्वाद चखने नहीं दिया है जिस पे शॉट लगे। कमाल की बॉलिंग कर रहे हैं। विशाल पाटील दापोडे यांचा सन्मान आपण मंचावरती करतोय. विशाल पाटील दापोडे यांना सन्मानित करण्याची विनंती आहे. युगांत चौधरी आपण आपल्या शुभस्य त्यांना सन्मानित करावं. नए बैटर तन्मय पाटिल आए हैं। दीपक ठाकुर फैम टीम है। प्रांशी 11 भावाले बी। दीपेश ठाकुर, मुखने की गेंद अंधाधुंध बल्ला चला रहे वाइट पर। देखिए आंख बंद करके आप सपना देख सकते हैं, बल्लेबाजी नहीं। रिस्क तो लेना चाहिए, रिस्क वहीं लेता है जो बहादुर रहता है। किस्मत भी बहादुरों का ही साथ देती है, और रिस्क हो या इश्क हो, ये बहादुरों का ही काम है। इस मर्तबा लॉन्ग वे शफल की इम्प्रोवाइज तरीके से खेलने की कोशिश, बीट किया वहां पे। चांगलं षटक, यशस्वी षटक आतापर्यंत नवनाथ मुकनेचं. या ओव्हरच्या दरम्यान 2 झटके त्याने टीमला दिलेत आणि त्याचबरोबर फक्त 6 धावा त्याने खर्च केलेत. इस मर्तबा गेंद को आसमान में खेला है, पीछे खिलाड़ी है। मुखने ने एक और विकेट चक लिया है, और यहाँ पर कहूँगा कि इस ओवर में तो बल्लेबाजी की कमर तोड़ दी है। चषक 2024 उद्या या स्पर्धेतला तिसरा दिवस रात्रीचा खेळ तुमच्या भेटी राहील. शनिवार 28/12/2024 कबीर 11 ढोळे विरुद्ध ब्राह्मणदेव भाटाळे. फर्स्ट मॅच ठीक 10 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे. दोन्ही टीम लक्षात घ्या. 10:30 वाजता मॅच सुरू केली जाईल. टीम कबीर 11 ढोळे विरुद्ध ब्राह्मणदेव भाटाळे फर्स्ट मॅच असेल. त्याच्यानंतर आई देवी नवगर विरुद्ध स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट्स कामतगर सेकंड मॅच असेल. त्यानंतर रिद्धी सिद्धी काल्लेर विरुद्ध विनर ऑफ 4 मॅच म्हणजे सिटी फॉर्मॅट मधला जो संघ जिंकलाय तो रिद्धी सिद्धी काल्लेरच्या विरुद्ध खेळेल, आणि तो संघ आहे मित स्पोर्ट्स. लक्षात घ्या, थर्ड मॅच तुमची असेल मित स्पोर्ट्स आणि रिद्धी सिद्धी काल्लेर. त्याच्यानंतरचा सामना असेल जनुमान पोगाव विरुद्ध एकविरा हायवे दिवे. त्याच्यानंतर सेमी फायनल खेळवली जाईल BC4 सिटीची. त्याच्यानंतर महापोलीस स्टार विरुद्ध SB पाटील साईश खारबाव असा सामना असेल. त्याच्यानंतर शांताबाई लकडू वडवली बी विरुद्ध भूमी 11 मांडा असा सामना असेल. त्यानंतर भूवी 11 बोरशेती विरुद्ध जगमाता केवळे अशा लढती उद्या आपल्याला पाहायला मिळतील या धर्मराजा चषकाच्या दरम्यान. तर उद्या ठीक 10 वाजता आपल्याला उपस्थित राहायचंय. पहिले जे 2 संघ खेळतील त्यांच्या माहितीसाठी. कल 2 हाई वोल्टेज मुकाबले हैं, भूमि 11 मांडा और वडावली बी, और सिटी क्रिकेट में रिद्धी सिद्धि बनाम हैट्रिक आमदार मैं चोगले फैम टीम मित स्पोर्ट्स। बहरहाल चलते हैं तीसरे ओवर की तरफ। योगेश भालेकर आए हैं। पहली गेंद घुटना टेक के खेला है, हवा में गेंद है, और बल्लेबाजी तू चल मैं आया। होईल. तत्पूर्वी आपण पाहतोय बॅक टू बॅक विकेट. 4 फलंदाज बाद झालेत बॅटिंग करत असताना. 94 कामन दयनीय अवस्था पॉवर प्ले मध्ये.
योगेश भालेकर विकेट की खुराक के साथ मुड़ते हुए, इस मर्तबा फिर कौन बनाती हुई गेंद पहुंची विकेट कीपर के पास। देखिए राजू मुखिया, कुणाल सर आपने तो बहुत कमेंट्री की है उनके लिए, मेरा अपना मानना है कि राजू मुखिया के बाद राइट आर्म राउंडी स्टंप्स में योगेश भालेकर का कोई सानी नहीं। एक्झॅक्ट तशीच गोलंदाजी करताना दिसतोय, बरोबर टप्प्यावर बॉल आणि दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची क्षमता आहे. योगेश भालेकर जड़ में गेंद अपील, क्योंकि गेंद कौन बना रही थी और योगेश भालेकर बिल्कुल सामने आ गए अंपायर के, यही कारण था अंपायर निर्णय नहीं दे पाए. डेविड ठक्कर ने ईशांत शर्मा को कई मर्तबा इस तरह वॉर्न किया था. ऑलमोस्ट स्टंपच्या मधोमध सापडलेला होता फलंदाज, परंतु चूक एक गोलंदाजाची आहे, योगेश भालेकरची आहे. तो राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय, समोर गेला, पंचांच्याने त्याचमुळे फेटाळलेली अपील. ओहो क्या गेंद है, भूल भुलैया, आगे रखी हुई गेंद थी, बिल्कुल सामने से गेंद को स्विंग किया था. हीच खासियत राहिली आहे गोलंदाज योगेश भालेकरची. भूलभुलैया गोलंदाजी त्याची नेहमीच पाहायला मिळते. टप्प्यावर गोलंदाजी करतो, चांगला ऑलराऊंडर आहे, महत्त्वाच्या क्षणी विकेट्स देखील घेतो, दबाव सातत्याने बनवतोय. 94 कामन या टीमवर, लक्ष्य 66चं धावा झाल्यात आतापर्यंत 13. भालेकर फिर गेंद स्विंग होके गई, कमाल की बॉलिंग कर रहे हैं. इनका एक खासियत है कि ये सिर्फ कोण नहीं बनाते, साथ में स्विंग भी करते. लगातार लेग कटरचा प्रयत्न आहे राईट हँडेड बॅटरसाठी. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर सोडून चाललाय राईट हँडेड बॅटरला, आणि इथे नक्कीच अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न करायला पाहिजे बॅटरने, किंवा कव्हर्स देखील खाली आहे. फिर रिवर्स खेलने की कोशिश, फिर बीट किया. इस वक्त ऑनलाइन माजी सरपंच वडपे नवना सोनल उर्फ जानी हमसे जुड़ चुके हैं, काफ़ी एंजॉय कर रहे हैं. आपका स्वागत. आणि याच दरम्यान या धर्मराजा चषकातलं पहिलं निर्धाव षटक योगेश भालेकरने इथे हाताळलंय. पहिल्या बॉलवर विकेट घेतल्याने त्याने सलग 5 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. वैभवच्या विरुद्ध निर्धाव षटक पहिलं आलंय धर्मराजा चषकामध्ये, आणि त्याचा मानकरी आहे योगेश भालेकर. विकेट मेंटेन किया वहाँ पर. 3 ओवर की समाप्ति के बाद कहीं भी पिक्चर में नज़र नहीं आ रही है टीम 94 कामन. हालांकि 94 के सामने 66 का लक्ष्य था, लेकिन 13 पे उनके 4 विकेट गिरे. 2 शेख आउट हुए, बैक टू बैक अंसारी चले गए और बैक टू बैक पाटिल भी चले गए. ड्रिंक्स ब्रेक मैदान में. च्या लक्ष्याचा पाठलाग करायचे. 13 झाल्या, 53 करायचे येणाऱ्या 12 बॉलमध्ये. 12 चेंडू 53 धावा, हे समीकरण. पाईपलाईन एंड कडून विकास गोवारी गोलंदाजी करेल, आणि समोर अमित आहे. इनसाइड आउट, चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. स्वीपर कव्हरला डीप मध्ये फिल्डर येत आहेत. 2 धावा नक्की मिळतील फलंदाज अमित कामनकरच्या खात्यात. डबल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर फक्त आकार घेत असताना दिसेल. 15 धावा झाल्यात, परंतु आता एअर स्ट्राईक करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. बोटपुढे फटके सजवण्याची आवश्यकता आहे, नितांत आवश्यकता आहे. ऑन साईडला वाईडिश, लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग हे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. पडल्यानंतर खाली सरळ चालला विकेट किपरच्या हातात. डॉट. विकास बॉलिंग मार्कवर. ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगतीपथावर तुम्ही पाहताय. धर्मराजा चषक, मोरालदेवी स्पोर्ट्स क्लब, निलेशजी चौधरी साहेब यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा. फुल टॉस बॉल आहे, बीमर घोषित केलाय, मागे प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग फाईन लेगच्या फिल्डरकडून. धावा वाचवल्या त्याने आपल्या टीमसाठी. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट.
शिवाजी बजागे साहेब यांचं इथे आगमन झालं, आपलं सहर्ष स्वागत. धर्मराजा चषकामध्ये खेचून मारलाय बॉल, मिडविकेटला फेकलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धर्मराजा चषक षटकार येतोय. शेवटी आता त्याला जावं लागेल डगआउट मध्ये. 22 या आकड्यावर 5वी विकेट गमावली आहे टीम 94 कामनने. काय खेळ बदललाय या मॅच मध्ये. 4 ओव्हर मध्ये ज्यावेळेला बॅटिंग करत होता संघ प्रांशी 11 भावळे बी, 4 ओव्हर मध्ये 37 धावा. सुजित आला, नावा जीत आहे आणि तो कितव्या क्रमांकाला फलंदाजीसाठी तर 8व्या. त्याने 28 धावा केल्या शेवटच्या ओव्हरमध्ये. तिथूनच खेळ बदलला. 5 धक्के दिलेत, एक निर्धाव षटकही आलाय. हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप जास्त बाहेर आहे. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या वाईडने पुढे जाते. धावा वाढतायत. धावा झाल्या 23. लाईन थोडीशी खराब होती. विकास गोवारी ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग करतोय. लक्ष्य या मॅच मध्ये 66, 22 झाल्यात. अजूनही 44 करायचे आहेत. बॅटची आतमधली कडा, विकेट किपरच्या मागे प्रोटेक्शन आहे. फाईन लेगचा खेळाडू बॉल अडवतोय. धाव मिळताना दिसणार नाहीत. आणखीन एक डॉट बॉल. अशीच गोलंदाजी राहिली तर फक्त औपचारिकता आता या मॅच मध्ये शिल्लक राहिली असं म्हणायला हरकत नाहीये. ज्या पद्धतीने नांगी टाकली आहे फलंदाजांनी. एक निर्धाव षटक ऑलमोस्ट खेळला वैभव धूम. आणखीन एक डॉट. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 ला 5 टीम 94 कामन. आणि आता 43 धावा करायच्यात येणाऱ्या 6 बॉलमध्ये. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमने तयार राहायचं. लगेचच सामना सुरू केला जाईल. पॉवर शेलार विरुद्ध आर के मोरवा. मीरा भाईंदर परिसरातील आणखीन एक संघ आर के मोरवा तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळेल. काल देखील एक संघ या स्पर्धेमध्ये खेळला. एनपी स्पोर्ट्स उत्तन. मीरा भाईंदर परिसरातून आर के मोरवा. नुकतंच मी मीरा भाईंदर बिग बॅश लीग मध्ये मोरव्याच्या ग्राउंडवर गेलो होतो. काय ग्राउंड आहे. नक्कीच तिथून हे सर्व खेळाडू आलेले आहेत. 19 चेंडू निर्धाव आले त्या 4 ओव्हरमध्ये आत्तापर्यंत. याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता. म्हणजे त्या 5 बॉलमध्येच 23 धावा आल्यात. त्यात वाईड एक्स्ट्रा वगैरे धावा आहेत. चला दोन्ही टीम तयारी करून ठेवा. नेक्स्ट मॅच मध्ये लगेचच फिल्डिंग करणाऱ्या संघाने मैदानात उतरायचं आहे. पायात टाकलेला बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे का नाही अंपायरचा इशारा येतोय. डॉट बॉल. काय व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू घेतलाय. बॅटरने रिव्ह्यू घेतलाय व्हाईट बॉलसाठी. तर टॉस आर के मोरवाने जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय उमेश वाघला इन ॲक्शन तुम्ही पाहाल नेक्स्ट मॅच मध्ये. मोरवा गावातून भरपूर असे प्रेक्षक आले. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. बॉम्बे कॉटन साठी आपण एक ब्लँकेट गिफ्ट देतो आणि त्याचे प्रोप्रायटर आदरणीय श्याम कोंडाजी यांचे इथे आगमन झालेलं आहे. व्हाईट बॉल आहे. लेग कटरचा प्रयत्न आणि इथे पहा बॅटची कडा घेत चुंबन घेत विकेट किपरच्या हातामध्ये फलंदाज बाद योगेश भालेकर.
कामगिरी केली होती. कृष्णा सातपुतेची विकेट मला आताही आठवते. अनेक वर्ष चेतन देखील क्रिकेट खेळतोय. नेक्स्ट मॅच मध्ये तो इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल पॉवर शेलारच्या विरुद्ध. न्यू बॅटर कॅप्टन आलाय, हकीम आला आता फलंदाजीसाठी. आल्या आल्या उलटा फटका मारण्याचा प्रयत्न आणि अक्षरशः तालावर नाचवलंय गोलंदाजीमध्ये योगेश भालेकरने. फलंदाजांना धोक्यात हरवलेली वाट शोधण्याचा प्रयत्न सातत्याने करतायत फलंदाजीमध्ये टीम 94 कामन, परंतु ती वाट अजूनपर्यंत काही शोधता आलेली नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमला. परत एक वेळा लेग कटर खाली राहतोय, पायाला लागलाय, गलीमध्ये जाईल तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. दीपेश ठाकूर यांनी पुरस्कृत केला गेलेला संघ प्रांशी 11 भावाळे बी, आणि प्रांशी हिचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्याच मुलीच्या नावाने हा संघ सध्या मैदानामध्ये खेळतोय. दीपेश ठाकूर, प्रांशीचे इथे आगमन होते. आपलं सहर्ष स्वागत. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल, सलग डॉट बॉल. 22 डॉट बॉल आतापर्यंत टाकण्यात आलेत या मॅच मध्ये दुसऱ्या डावाच्या दरम्यान. प्रांशी, जिला आपण सध्या तुमच्या स्क्रीनवर पाहताय, तिच्याच नावाने संघ दीपेश ठाकूर यांनी पुरस्कृत केलाय. आणखीन एक डॉट. एक वाईट बॉल जर टाकला नसता तर नक्कीच सलग 2 निर्धाव षटक टाकण्याचा विक्रम राहिला असता खेळाडूच्या नावावर. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकात हा एक विक्रम आहे गोलंदाजच्या नावावर. गेस्टर टीमचा गोलंदाज आय थिंक. अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. आणखीन एक व्हाईट बॉल आलाय. सूरज जोशीने देखील तो कारनामा केलाय आर.के. ट्रॉफी मध्ये सिटी क्रिकेटमधून सलग 2 निर्धाव षटक टाकण्याचा. आणि मला वाटतं तोही गेसरचा गोलंदाज सूरजच होता. परत एक वेळा एक लेग कटर, लेग ब्रेक पडल्यानंतर बाहेर. ओव्हरची समाप्ती, सामना संपला. कहाणी या मॅचची नक्कीच जिंकलेला संघ ठरतोय प्रांशी 11 भावाळे बी. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल सुजित जाधव याला, ज्याने शेवटच्या 6 बॉलमध्ये 28 धावा केल्या, 4 खणखणी षटकार मारले आणि सामन्यामध्ये नक्कीच महत्वाचं योगदान दिलं. प्रांशी 11 भावाळे ब हा संघ पुढील फेरीत दाखल होतो. आणि नेक्स्ट मॅचकडे आपण वळूया. लगेच आर.के. मोरवा टीम, आपलं क्षेत्ररक्षण आपल्याला सजवायचं आहे. खेळपट्टीवर कोणी थांबू नका, खेळपट्टीच्या बाजूला, कारण आपल्याला संपूर्ण ही खेळपट्टी रोज 12 मॅचेस कव्हर करायचे आहेत. भावळे बी खेळपट्टीच्या बाजूला आहे, प्लीज सेलिब्रेशन करा, परंतु बाजूला. सामना इथे संपलाय. आर.के. मोरवा आपण क्षेत्ररक्षण निवडलंय. उमेश वाघ त्याचबरोबर कॅप्टन. सर्वांनी आता लगेचच मैदानामध्ये उतरायचं आहे. सामन्याला सुरुवात होईल आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल सुजित जाधवला, ज्याने 28 धावा केल्यात. तर करण पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत सुजितला. जाऊया प्रेझेंटेशनसाठी अजय घरत यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच कुणाल दाते. संघ अडचणीत असताना धमाकेदार फलंदाजी करणारा सुजित जाधव ठरला या सामन्याचा सामनावीर. प्रांशी 11 भावाळे बी संघानं एक मोठा विजय येथे साकारलाय आणि विजयाचा शिल्पकार खऱ्या अर्थानं सुजित जाधव. 29 धावांची नाबाद खेळी त्याने साकारली. सलगची 4 षटकार शेवटच्या ओव्हरमध्ये जे ठोकले ते निर्णायक ठरले. सामनावीराचा पुरस्कार आपण देतोय. मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी, तदनंतर बॉम्बे कॉटन श्यामजी कोंडा यांच्या माध्यमातून हे ब्लँकेट. आला थंडीचा महिना, शेकोटी पेटवायची गरज नाही आहे, बॉम्बे कॉटन आहे ना. सुजित, खूप खूप अभिनंदन. खूप दमदार बॅटिंग तुमची राहिली आहे आणि या हंगामामध्ये खूप चांगलं प्रदर्शन होत आहे. सामनावीराचा पुरस्कार प्राप्त केलेला आहे, संघानं मोठा विजय मिळवला आहे. कसं वाटतंय? खूपच चांगलं वाटतं आहे. स्पर्धासुद्धा मोठी आहे आणि खेळही मोठाच झालेला आहे, परंतु अजूनही थोडी जी गरज आहे ती मेहनतसुद्धा आम्ही करू. सुरुवातीला खरं तर फलंदाजी थोडीशी फ्लॉप चालली होती आणि जेव्हा तुम्ही बॅटिंगसाठी मैदानामध्ये आले होता तेव्हा कुठेतरी प्रेशर होतं तुमच्यावर. नेमकं काय काय विचार चालू होता मनामध्ये?
नक्कीच आम्हाला कुठेतरी 50+ धावा उभारण्याची गरज होती, परंतु आमचे विकेट्स देखील पडत होते. परंतु खेळाडूंनी माझ्यावर खूप विश्वास दाखवलेला आहे आतापर्यंत आणि पुढील चांगली होते. येस थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. तर हे होते सामनावीर खेळाडू सुजित जाधव फ्रॉम प्रांची 11 भवाळे पी. जाऊयात लगेच पुढच्या मॅचकडे. आणखी एक ग्रामीणचा मोठा सामना आपल्या समोर येतोय. इट्स ओ टू कॉम्बॉक्स. ज्यांनी काढलेला आहे भल्या भल्यांचा धूर, आपण त्यांना पाहणार आहोत बकासूरला. सध्या श्यामजी कोंडा आणि त्यांचा मित्र परिवार आपल्या स्क्रीनवर दिसतोय. एक स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर चमकता हा चेहरा आहे. फार मोठं योगदान त्यांचं नेहमीच या धर्मराजा चषकासाठी राहिलेलं आहे. सामन्याला सुरुवात येथे होणार आहे. फलंदाज पाठवून द्यायचे आहेत पॉवर शेलार. आर के मोरवा संघानं टॉस जिंकलाय. या सामन्याचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जसा कुणाल दाते यांनी उल्लेख केला, उमेश वाघ एक नामवंत खेळाडू आर के मोरवा टीमकडे, तसेच चेतन असेल, चांगली कामगिरी या टीमकडून अपेक्षित आहे. मीरा भायंदर परिसरातील संघ आहे, त्यांच्या विरोधात भिवंडीचा एक मातब्बर संघ पॉवर शेलार, सचिन भोईर अँड कंपनी. शेलार टीम आपल्याला शेवटचा कॉल आहे. आपली सलामीची जोडी त्वरित मैदानात रवाना करायची आहे, नाहीतर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. वेळेचं बंधन आहे हे लक्षात घ्या. खेळाडू कक्षामध्ये प्रेक्षकांनी कोणीही बसू नये ही नम्रतेची विनंती. आपल्यासाठी अतिशय सुंदर स्टँड्स उभारण्यात आलेले आहेत. त्या स्टँड्समध्ये जाऊनच प्रेक्षकांनी सामन्याचा आनंद लुटायचा आहे. खूप चांगली व्यवस्था आपली करण्यात आलेली आहे. धर्मराजा चषकामध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही आहे. प्रेक्षकांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. आत्तापर्यंत खूप चांगलं सहकार्य आपण देत आलेले आहात या धर्मराजा चषकाला. गतवर्षी देखील तुडुंब गर्दी होती आणि या हंगामामध्ये देखील काल खूप चांगली गर्दी पाहायला मिळाली. आज देखील बरेचसे क्रिकेट रसिक इकडे मैदानाकडे आलेले आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सलामीची जोडी आता मैदानामध्ये प्रविष्ट होते.